हे ऐकलत का? या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर एक सखोल चर्चा करणार आहोत. म्हणजे आजकाल बातम्या, हवामान खात्याचा डेटा आणि जे काही हादरावून टाकणारे व्हिडिओ समोर येत आहेत, त्यावरून आपण उत्तर प्रदेशात जे धुळीच्या वादळांनी थैमान घातलंय, त्याच्या मुळाशी जाणार आहोत. हो, नक्कीच. कारण सध्या तिथली परिस्थिती तशी बघायला गेलं तर खूपच भयंकर आहे. अगदी. चला, हे थोडं सोपं करूया. तो बरेलीचा व्हायरल व्हिडिओ बघितला का? एक माणूस घराचं पत्र्याचं छप्पर वादळात उडून जाऊ नये म्हणून त्याला लटकतोय आणि पुढच्याच क्षणी तो माणूस त्या छपरासकट चक्क हवेत भिरकावला जातो. अरे बापरे, हो. एखाद्या हलक्या पतंगासारखा उडतो तो. हे बघून अंगावर काटाच येतो. हो ना? आणि कोणतीही कल्पना नाहीये, हे भीषण वास्तव आहे. वाऱ्याच्या याच ताकदीने उत्तर प्रदेशात अक्षरशः मृत्यूचं तांडव सुरू केलंय. मृतांचा आकडा अतिशय धक्कादायक आहे. म्हणजे वेगवेगळ्या बातम्यांनुसार कुठे 33, कुठे 43, तर काही ठिकाणी तब्बल 100 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एकट्या प्रयागराजमध्ये 21 लोकांनी जीव गमावला आहे. खरे. आणि ह्या आकडेवारीतील सर्वात विदारक सत्य हे आहे की हे मृत्यू केवळ वाऱ्याच्या थेट धडकेने झालेले नाहीत. म्हणजे अंगावर झाडं पडल्यामुळे वगैरे? हो, विजा कोसळणे, जुनी मोठी झाडे उन्मळून पडणे किंवा घरांच्या कमकुवत भिंती अंगावर कोसळणे यांसारख्या दुय्यम घटनांमुळे जीवितहानी जास्त झालीय. जेव्हा आपण हवामान खात्याच्या अहवालांचा सखोल अभ्यास करतो ना, तेव्हा यामागे वेस्टर्न डिस्टर्बन्स कारणीभूत असल्याचं दिसतं. एक सेकंड. वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे भूमध्य समुद्रावरून येणाऱ्या हवामानातील बदलांची साखळी का? अगदी बरोबर. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि उत्तर भारताच्या वातावरणातील अचानक झालेला बदल या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे हे सगळं घडतंय. पण एक मिनिट, मला इथे एक प्रश्न पडतोय. मी विचार करत होते की वादळे आणि पाऊस उत्तर प्रदेशात काय नवीन नाहीयेत. उन्हाळ्यात धुळीची वादळे तिथे नेहमीच येतात. मग आत्ताच असं काय घडलं की ह्या विशिष्ट वेस्टर्न डिस्टर्बन्सने एकाएकी एवढं उग्र आणि जीवघेणं रूप धारण केलं? तिथेच तर हवामानशास्त्रातील एक मोठा बदल लपलेला आहे. सध्या उत्तर भारताच्या जमिनीचे तापमान प्रचंड वाढलेले आहे. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगमुळे? हो, नक्कीच. ग्लोबल वॉर्मिंग आणि सलग येणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे जमीन अक्षरशः भट्टीसारखी तापली आहे. याचवेळी भूमध्य समुद्रावरून येणारे हे वारे आपल्यासोबत थंड आणि दमट हवा घेऊन येतात. अच्छा, म्हणजे खाली उष्णता आणि वरून ते थंड वारे येतात. बरोबर. आणि जेव्हा ही वरून येणारी थंड हवा आणि खालील अतिउष्ण जमिनीवरून वेगाने वर जाणारी हवा यांची थेट धडक होते, तेव्हा वातावरणात प्रचंड अस्थिरता निर्माण होते. अरे बापरे, म्हणजे हे एखाद्या गरम तव्यावर एकदम बर्फाचं थंडगार पाणी ओतल्यासारखं आहे. तव्यावर पाणी पडताच जसा मोठा आवाज होतो, पाणी खळखळून उडतं आणि वाफेचा स्फोट होतो, अगदी तशीच हिंसक प्रतिक्रिया सध्या आकाशात घडत असावी. अगदी तंतोतंत. आणि यालाच हवामानशास्त्रात मायक्रोबर्स्ट किंवा स्क्वॉल असं म्हणतात. यामुळे वाऱ्याला केवळ एक प्रचंड गतीच मिळत नाही, तर चक्रीवादळासारखे हिंसक वळण मिळतं. एरवी नेहमीच्या धुळीच्या वादळांमध्ये हवा सहसा जमिनीला समांतर वाहते. पण इथे तापमानाच्या टोकाच्या फरकामुळे वाऱ्याची दिशा अनपेक्षितपणे वरखाली अशी बदलते, बरोबर? हो, त्याला अपड्राफ्ट्स आणि डाऊनड्राफ्ट्स म्हणतात. आणि त्यामुळेच बरेलीतील त्या व्यक्तीसोबत घडलेला प्रकार शक्य झाला. जमिनीवरून वरच्या दिशेने येणाऱ्या वाऱ्याच्या प्रचंड दाबामुळे ते लोखंडी छप्पर एका पॅराशूटसारखं काम करू लागलं आणि त्या माणसाला घेऊन थेट हवेत उडालं. खरंच, तो माणूस अशा भीषण प्रसंगानंतर आणि उंचावरून पडूनही वाचला, हा निव्वळ चमत्कार आहे. पण यातून निसर्गासमोर मानवी ताकद आणि आपली तयारी किती क्षुल्लक आहे याची नक्कीच जाणीव होते. आपण फक्त आकडेवारी वाचतो, पण अशा घटनांमागील विज्ञान समजून घेतल्यावर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते. नक्कीच. हवामानातील हे टोकाचे बदल आता केवळ अपवाद राहिलेले नाहीत. ती आता एक नवी सामान्य स्थिती बनत चालली आहे. त्यामुळे हवामान खात्याने दिलेला कोणताही इशारा हा आता केवळ पावसाचा किंवा वाऱ्याचा अंदाज नसतो. तो निसर्गाच्या वाढत्या हिंसकतेचा एक प्रकारचा रेड अलर्ट असतो, असं म्हणायला हरकत नाही. अगदी. अशा इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं खूप महागात पडू शकतं. कमकुवत झाडे, जुन्या इमारती किंवा उघड्यावर ठेवलेले पत्रे यांसारख्या गोष्टी अशा वादळात मृत्यूचे सापळे बनू शकतात. म्हणजे उत्तर प्रदेशातील या विनाशकारी वादळांचे परिणाम पाहता हवामान खात्याच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज स्पष्ट होते. हो, निसर्गाला अजिबात गृहीत धरता येणार नाही. अगदी खरंय.
आणि या संपूर्ण चर्चेतून एक अस्वस्थ करणारा प्रश्न शेवटी उरतो. जर एखाद्या अचानक आलेल्या धुळीच्या वादळात एखादा मोठं लोखंडी छप्पर आणि एक माणूस कागदासारखे हवेत भिरकावले जाऊ शकतात, तर आपण आपल्या आजूबाजूला सुरक्षिततेसाठी उभारलेल्या पायाभूत सुविधा निसर्गाच्या या वाढत्या आणि हिंसक लहरीपणाला तोंड देण्यासाठी खरोखरच पुरेशी मजबूत आहेत का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.